लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या तारखेला मिळणार डिसेंबरचा हप्ता। राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबरपर्यंत शासनाने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 7,500 रुपये टाकली आहे। यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या। राज्यात पुन्हा नव्याने महायुती सरकार सत्तेत येण्यामागे लाडकी बहीण योजना हा मोलाचा दगड मानला जात आहे। त्यामुळे पुढे सुद्धा लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी ही रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे आता राज्यातील सरकारच्या लाडक्या बहिणी डिसेंबर 2024 या महिन्यात वाढीव रकमेच्या म्हणजेच 2100 रुपये हप्त्याची वाट पाहत आहेत। मात्र राज्यात महायुती सरकार स्थापन होताच आता लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पुढचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांच्या अर्जाची छाननी होणार असून पात्र लाभार्थी महिलांना पुढील हप्ते देण्यात येणार आहे। मात्र लाडकी बहीण योजनेत नव्याने काही बदल आणि निकष बदलले आहे का? पुढील हप्ता हा 2100 रुपयांचा असेल का? यावर नव्या सरकारने अद्याप सार्वजनिक माहिती दिली नाही। मात्र लवकरच पात्र लाडकी बहिणींना पुढील हप्ते देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री भाऊ बदलले, आता नव्या मंत्रिमंडळानंतर मिळणार का पुढील हप्ता? राज्यात लाडक्या बहिणी योजनेच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने पुन्हा आपली सत्ता स्थापित केली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री भाऊ एकनाथ शिंदे यांच्या जागी आता नवीन मुख्यमंत्री भाऊ देवेंद्र फडणवीस आले आहेत। महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। सध्या मंत्रिमंडळाचा पुनर्गठन होणे बाकी आहे। लाडकी बहीण योजनेत आलेले अर्जांची छाननी होईल किंवा नाही यावर नव्या सरकारकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही। सोबतच सध्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। त्यामुळे एकूणच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यात मिळणार का किंवा लाडकी बहीण योजनेमध्ये निकषात बदल नव्याने अर्जाची तक्रारीच्या आधारे छाननी होईल का यावर आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।